Hello, my dear students. Today is 1st August 2021 and I know today is Sunday, and on Sunday also we are ready to study our bridge course in English Standard 7th, because in this bridge course government didn't give us any holidays till 14th of August. So let it be. Today we will study or we will learn activity 31, 32 and 33. Okay. In activity 31, first we will read the page of 63 in our 6th standard textbook. See, page number 63 in 6th standard textbook. We had learned this page. We had studied this page last year. Read and remember. Eco-friendly. आठवते का काही? मागच्या वर्षी आपण ह्या धड्याचा अभ्यास केला होता. आधी आपल्याला हे पान वाचायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे? मी अर्थ वगैरे काही सांगणार नाही आहे. मागच्या वर्षी सर्व शिकवलेले, आता फक्त वाचन घेणार आहे. Eco-friendly. Eco-friendly means not harmful to environment, to the environment. Okay. When something is eco-friendly, it is good for the earth, for human beings and all other living things on earth. It does not pollute or damage air, water, soil or land. In what ways can we do something that is eco-friendly? How can you be an eco-friendly person yourself? To be eco-friendly, you use resources like food, water, electricity carefully without wasting them. You avoid using toxic chemicals and materials like plastic. You help to grow more trees and care for the animals in your neighborhood. The second topic is celebrate Holi with natural colors. Grate a couple of medium-sized beetroots and soak them in a little water. After a while, you will get a beautiful dark pink-red color and add it to a bucket full of water. Keep the petals of Paras, flame of the forest, flowers in water for a few hours. You will get a very pretty orange color. The red jasmine means hibiscus flowers will give a deep red color. Dry the petals of Zendu means marigold flowers in shade. Then you can powder them to get a dry color powder. You can add this powder to water to get a wet color. Dry the leaves of neem, mint, coriander, spinach, etc. in shade to get a dry green powder. If you crush or grind the fresh green leaves, you get a green paste. If you add the paste to water, you get green water. Talk to your mother to find out what other things in the kitchen can give you safe natural colors. ह्या पाठात किंवा ह्या भागात आपण सेफ नॅचरल कलर्स कसे घरातल्या घरात बनवायचे ते शिकलो होतो मागच्या वेळेस. आता फक्त मी वाचन केलेलं आहे. आणि वरती इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक
अशा कोणत्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या पेजवर आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असलेला प्रश्न पहा. ॲक्टिव्हिटी 31 त्यांनी दिलेली आहे. क्वेश्चन 1, राईट द मीनिंग्स ऑफ द गिवन वर्ड्स. खालील शब्दांचे अर्थ लिहा. आता जे पेज मी वाचून दाखवलं त्यातलेच हे शब्द आहेत. हार्मफुल म्हणजे हानिकारक. पोल्यूट मीन्स प्रदूषित करणे. एन्व्हायरमेंट मीन्स पर्यावरण. डॅमेज नुकसान. रिसोर्स मीन्स संसाधने किंवा नैसर्गिक साधने जी आपल्याला निसर्गतः मिळतात. उदाहरणार्थ माती, पाणी, लाकूड, जंगले, पर्वत, हे सगळी नैसर्गिक साधने आहेत. ठीक आहे. टॉक्सिक मीन्स विषारी. केमिकल्स रसायने जी मनुष्य बनवतात. विषारी रसायने मनुष्य निर्मित किंवा मानव निर्मित ती असतात. बीट हे फळ तुम्ही पाहिलं असेल. फळ म्हणण्यापेक्षा ही भाजी आहे. बीट बटाट्यासारखं दिसतं पण लाल रंगाचं असतं पूर्ण. सोक भिजवणे. पेटल्स पाकळ्या. वेट ओला. क्रश कुस्करणे किंवा चुरा करणे. आणि ग्राइंड म्हणजे दळणे. हे त्या पेजवरचे शब्द त्यांनी दिले होते अर्थ लिहिण्यासाठी. क्वेश्चन 2 आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स अंडर ॲप्रोप्रिएट कॉलम. म्हणजे हे खालचे शब्द आहेत योग्य त्या भागात लिहा. 3 कॉलम्स दिलेत. नाऊन नाम म्हणजे नाम मराठीत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि वर्ब म्हणजे क्रियापद. ब्रिज कोर्समध्येच मी मागच्या आठवड्यात हा भाग तुम्हाला शिकवलेला आहे. आता ती जी शब्दांची यादी आहे ती यादी मी लिहिली नाही, फक्त विभागणी करून दाखवली. एन्व्हायरमेंट हे नाव आहे पर्यावरण. रिसोर्स नैसर्गिक साधने. केमिकल रसायने. बीट आणि पेटल्स फुलांच्या पाकळ्या. ही सगळी नावं आहेत. नावं म्हणजे ही कॉमन नेम्स आहेत. हे काय म्हणतो आपण मराठीत त्यांना सामान्य नामे. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणे. हार्मफुल हानिकारक आणि टॉक्सिक विषारी ही विशेषणे आहेत. वर्ब आता आपण पाहूया क्रियापदे. पोल्यूट प्रदूषित करणे क्रियापद झालं. डॅमेज नुकसान करणे हे पण क्रियापद आहे. सोक भिजवणे. वेट ओला करणे. क्रश कुस्करणे आणि ग्राइंड दळणे. ज्याच्यातून काहीतरी कृती सांगितलेली असते ती क्रियापदे असतात. इथेच ॲक्टिव्हिटी 31 संपलेली आहे. पेज नंबर 63 मागच्या वर्षीच्या 6वीच्या पानाचं आपल्याला अभ्यासाचं होतं. आता ॲक्टिव्हिटी 32 छोटीशी आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. डू यू रिमेंबर एनी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम अर्लियर क्लास. म्हणजे मागच्या वर्षीच्या इयत्तेतून काही तुम्ही क्राफ्ट ॲक्टिव्हिटी मागच्या वर्षी शिकला होता का? तुम्हाला काही आठवते का? जर आठवत असेल तर तुम्ही लिहायचं यस आय रिमेंबर सम क्राफ्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम अर्लियर क्लास. मागच्या वर्षीच्या इयत्तेतून मला काही क्राफ्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे हस्तकलेच्या काही कृती आठवत आहेत. 2. विच टाईप ऑफ क्राफ्ट पेपर इज दिस. आता एखादा आपण पेपर घेतला क्राफ्ट पेपर, हा कोणत्या प्रकारचा आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्याकडे गोटीव पेपर असेल तर तुम्ही म्हणणार दिस इज मार्बल पेपर. हा गोटीव पेपर आहे. दिस इज मार्बल पेपर. 3. विच शेप इज दिस. द मार्बल पेपर हा नेहमी स्क्वेअर शेपमध्ये असतो. तो चौकोनाकृती असेल तर तुम्ही म्हणणार दिस इज स्क्वेअर शेप. हा चौकोनी आकाराचा आहे. आता ह्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 33मध्ये आपल्याला मागच्या वर्षीच्या ह्या कवितेचा अभ्यास करायचा. हे कविता आठवते का तुम्हाला? द डक अँड द कांगारू. ही पेज नंबर 68 आणि 69वर आहे. हे तुम्हाला शिकवलेली आठवत असेल. काय आहे ह्या कवितेत? एक दिवशी हा बदक कांगारूला सांगतो की मला तळ्यात राहून राहून कंटाळा आलाय. मला सुद्धा तुझ्यासारख्या उड्या मारायच्या आहेत, पूर्ण जंगलात फिरायचे आहेत, खूप काही बघायचे. कांगारू त्याचा मित्र असतो. तो म्हणतो ठीक आहे,
तू माझ्या शेपटीवर बस आणि मी तुला पूर्ण जंगल फिरवून आणतो. आणि त्याप्रमाणे ते करतात. ती गोष्ट किंवा गोष्टरूपी कविता आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. एकदा आपण वाचूया. सेड द डक टू द कंगारू, गुड ग्रेशियस, हाऊ यू हॉप ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू, as if you never would stop. My life is a bore in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you, said the duck to the kangaroo. Said the kangaroo to the duck, this required some little reflection. Perhaps, on the whole, it might bring me luck. And there seems but one objection, which is, if you will let me speak so bold, your feet are unpleasantly wet and cold, and would probably give me the rheumatism, said the kangaroo. Said the duck, as I sat on the rocks, I have thought over that completely, and I bought 4 pairs of rusted socks, which fit my web feet neatly. Said the kangaroo, I am ready, all in the moonlight pale, but to balance me well, dear duck, sit steady and quite at the end of my tail. So away they went with a hop and a bound, and they hopped the whole world 3 times round. And who so happy? Oh, who? Asked the duck and the kangaroo. ही कविता आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. या कवितेला आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 33. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आता जी कविता मी तुम्हाला वाचून दाखवली त्याचे काही शब्द त्यांनी घेतलेले आहेत. जवळजवळ 24 वर्ड्स आहेत. ओके, आता तिथे ते शब्द त्यांनी वर्ड्स बँक अशा नावाने लिहिलेत. म्हणजे शब्दांची जणू काही बँक आहे. ग्रेशियस, वाचा माझ्यानंतर. ग्रेशियस, fields, rocks, steady, round, nasty, completely, tail, bold, hop, perhaps, rusted, cold, reflection, objection, neatly, pale, stop, unpleasantly, probably, ready, बाउंड, बियॉन्ड आणि वेल. आता शब्द आहे वेल. आता ह्या वर्ड बँकवर पुढचे प्रश्न आहेत. फाइंड द वर्ड्स हॅविंग TION इन दी एंड थ्रू दिस वर्ड बँक. म्हणजे ही जी वर्ड बँक आहे त्या वर्ड बँकमध्ये ज्या शब्दांच्या शेवटी TION आहे असे शब्द शोधा. ते शब्द आहेत रिफ्लेक्शन, पहा शेवटी TION आहे ना. आणि दुसरा आहे ऑब्जेक्शन. ओके, TION. सेकंड क्वेश्चन इज मेक सिम्पल वर्ड्स यूजिंग TION और SION इन दी एंड. तर त्यांनी आपल्याला काही शब्द दिलेत त्यांच्यापासून त्या शब्दांच्या शेवटी TION किंवा SION लिहून नवीन शब्द बनवायचे. ठीक आहे. रिफ्लेक्ट, REFLECT रिफ्लेक्ट आहे. तर ह्याला आपण करणार रिफ्लेक्शन, REFLECTION रिफ्लेक्शन. म्हणजे टीच्या पुढे आपण लावला ION. GRAD ग्रेड आहे त्याच्यापासून आपण बनवणार ग्रेडेशन. GRADATION ग्रेडेशन. TENSE आहे टेन्स त्याच्यापासून आपण बनवणार TENSEचा होणार ION टेन्शन.
PROTECT प्रोटेक्ट, PROTECT च्या पुढे लागेल ION प्रोटेक्शन, INJECT इंजेक्ट, INJECTION इंजेक्शन. ओके. क्वेश्चन 2 आहे क्लासिफाय द गिवन वर्ड्स. खालील शब्दांची विभागणी करा. कशात विभागणी करायची आहे? जंगल आणि लेक. शब्दांची यादी दिली होती, ती मी लिहिली नाही, मी विभागणी करून तुम्हाला दाखवली आहे. काही नावं आपल्याला जंगलात सापडतात किंवा काही अशी नावं आहेत जी जंगलात आढळतात आणि काही लेकमध्ये, लेक म्हणजे तळे. ठीक आहे. तर कांगारू जंगलात राहतात, कांगारू माहिती आहे तुम्हाला. डिअर, हरिण जंगलात राहतात. लायन, सिंह जंगलात राहतात. आणि हिल्स म्हणजे टेकड्या, टेकड्या पण आपल्याला जंगलाच्या आसपास दिसतात. त्यामुळे हे चारही शब्द जंगलच्या कॉलममध्ये येतील. आणि लेक म्हणजे तळे, तळ्यात आपल्याला क्रॅब्स आढळतात. क्रॅब्स माहिती आहेत का तुम्हाला? क्रॅब्स म्हणजे खेकडे. फिश मासे असतात. फ्रॉग बेडूक असतात तळ्यामध्ये. आणि डक बदके पण असतात. त्यामुळे लेकमध्ये क्रॅब, फिश, फ्रॉग आणि डक हे शब्द त्या कॉलममध्ये येतील. थर्ड आणि लास्ट क्वेश्चन आहे ॲक्टिव्हिटी 33चा. आयडेंटिफाय द ॲडवर्ब्स थ्रू दिस वर्ड बँक. या वर्ड बँकमध्ये जे ॲडवर्ब्स आहेत ते ओळखा. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. तर हे ॲडवर्ब्स कसे ओळखायचे हे पण शिकवलेलं. ज्या शब्दांच्या शेवटी मोस्टली LY असतो ते ॲडवर्ब्स असतात. आता त्या वर्ड बँकमध्ये म्हणजे मागे मी जे शब्द वाचले मागच्या पानावर, हे पहा, हे मागच्या पानावरचे हे जे शब्द वाचले ह्याच्यात आपल्याला ॲडवर्ब मिळत आहेत. कम्प्लिटली शेवटी LY असलेला म्हणजे पूर्णपणे, नीटली म्हणजे व्यवस्थितपणे, अनप्लेझंटली म्हणजे दुःखाने, अनप्लेझंटली, प्रॉबब्ली म्हणजे बहुधा. हे आपल्याला मिळाले ॲडवर्ब्स, क्रियाविशेषण. क्वेश्चन 4 आहे मेक न्यू वर्ड्स. नवीन शब्द बनवा. जसं कम्प्लीट पूर्ण, कम्प्लिटली पूर्णपणे, LY लागला त्याला, आला झाला त्याचं काय? ॲडवर्ब झालं. नीट व्यवस्थित आणि LY लागून होतं नीटली, ॲडवर्ब होतं म्हणजे व्यवस्थितपणे. जंटल म्हणजे सभ्य आणि जेंटली सभ्यपणे. जंटलला GENTLY हा ई जातो आणि Y लागतो. जेंटली सभ्यपणे. आणि NIC नाईस म्हणजे छान आणि NICELY नाईसली म्हणजे छानपणे. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपल्या 3 ॲक्टिव्हिटी संपलेल्या आहेत. 31, 32 अँड 33. ज्या पानांचे मी फोटो पाठवते ती पानं सुंदर अक्षरात लिहून मला तुम्ही फोटो पाठवा. 7वी अचे विद्यार्थी असे आहेत. पट आहे 42. त्यातली फक्त 32 मुलं जी आहेत तीच मला फोटो पाठवत आहेत. बाकीची 10 मुलं अजिबात अभ्यास करत नाहीत, व्हिडिओही बघत नाहीत आणि फोटोही पाठवत. एक विद्यार्थी कोणतरी आहे 7वी अचा ज्याने मागच्या वेळेस मला माझाच अभ्यास परत पाठवला होता, म्हणजे मीच लिहिलेलं परत पाठवलं होतं. तसं करू नका. त्या मुलाची मी नोंद घेतलेली नाही, अभ्यास अपूर्ण असं लिहिलं. 7th B मध्ये 7वी ब मध्ये 34 विद्यार्थी आहेत. त्यातली 16-17 मुलंच फक्त अभ्यास पाठवतात आणि बाकी म्हणजे अर्धीच मुलं अभ्यास पाठवतात आणि अभ्यास करतात आणि व्हिडिओ पाहतात. बाकीची अर्धी मुलं व्हिडिओ पाहत नाहीत, अभ्यासही करत नाही. 7वी क मध्ये 22 विद्यार्थी आहेत. त्यातली फक्त 8 ते 10 मुलं व्हिडिओ पाहतात, अभ्यास करतात आणि पाठवतात. बाकीची जी मुलं आहेत ती अजिबात अभ्यास करत नाहीत, व्हिडिओ पाहत नाही. आणि हे जे व्हिडिओ आम्ही बनवतो त्यासाठी आमचा खूप वेळ जातो. आधी आम्हाला सर्व लिहून काढावं लागतं, मला तरी. त्यानंतर मला ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. ब्रिज कोर्सचे 3 ॲक्टिव्हिटीज एका वेळेस घेण्यासाठी तर 3ही ॲक्टिव्हिटीचा आधी मला अभ्यास करावा लागतो, लिहून काढावं लागतं आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करत व्हिडिओ काढावा लागतो. त्यामुळे खूप वेळ आणि मेहनत आमची वाया जाते. ती वाया जाते असं मी म्हणत नाही. जो वेळ आम्ही सत्कारने लावतोय, मेहनत घेतोय,
त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. टोटल 7वीला 99 मुलं आहेत. मागचा जो माझा व्हिडिओ होता 2 दिवसापूर्वीचा म्हणजे गुरुवारचा, तो फक्त 99 पैकी 74 मुलांनीच पाहिलेले. मला यूट्यूबमध्ये सर्व दिसतं, कळतं. कोणी कोणी पाहिले त्यांची नावही कळतात. त्यामुळे जरा सिरियसली व्हिडिओ पहा, अभ्यास करा. काही नाही समजलं तर पुन्हा विचारा. कारण आपली शाळा जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत आपल्याला असाच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे नाईलाज आहे आपला. तुम्ही सर्वांनी इतके दिवस म्हणजे साथ दिलेली आहे. अजून थोडे दिवस आपण अशी अपेक्षा करूया दिवाळीनंतर आपली शाळा उघडेल आणि ऑनलाईन तासाचा तुम्हाला कंटाळा आला आहे मला कळते. तरीसुद्धा पुढच्या सत्रामध्ये आपण शाळेत भेटू, व्यवस्थित अभ्यास करू. तोपर्यंत ऑनलाईनचा अभ्यास व्यवस्थित करा, व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि फोटो पाठवा. इथेच आपला आजचा तास संपला. धन्यवाद.